पोपटी मधला तुम्हाला मेन पदार्थ कोणता आवडतो? शेंगा आवडतात. हो मॅडम, एक प्रश्न आहे मॅडम, इकडे बघा, एक प्रश्न आहे. पोपटी मधला तुम्हाला कोणता असा पदार्थ की जास्त आवडतो? बटाटा. चला, आणि संजय भाऊने विचारा, तुम्हाला पोपटी मधला कोणता पदार्थ असा जास्त आवडतो? कांदा. कांदा, व्हेरी गुड. आणि काकांना पण विचारे, एकदम सुगंध जबरदस्त येतोय. म्हणजे आपली पोपटी झालेली आहे त्याची टेस्ट करतोय. संजय भाऊ कशी झाली बघूया ना आता. छान छान. संजय भाऊला आधीच घाम सुटलेला आहे हा. नमस्कार मित्रांनो, मी सुभाष वणके आणि आपण आज पाहणार आहेत ते म्हणजे भन्नाट असा रेसिपी, जे की गावरान पोपटी. आणि मित्रांनो, गावरान पोपटी म्हणजे जे की आतमध्ये वेगवेगळे जे चिकनचे किंवा अंडी भाज्या असतील असे बरेच सारे पदार्थ आपण ह्याच्यामुळे पोपटीमध्ये टाकणार आहेत. आणि ही जर का एकदा पोपटी तुम्ही खाल्लीत तर पुन्हा पुन्हा खायचं मन करेल. मातीच्या भांड्यात बनवलेली पोपटी एवढी स्वाद आणि टेस्ट असते की मित्रांनो, तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला जायचं सुद्धा विसरून जाल. जो पोपटीमध्ये हात टाकलात तर आपली बोटं चाटायचं सुद्धा तुम्ही सोडणार नाहीत. एवढी ही जबरदस्त भन्नाट अशी रेसिपी मी आज तुम्हाला सुभाष वनगे या यूट्यूब चॅनलवर दाखवणार आहे. तर चला मित्रांनो, जास्त वेळ न लावता आपण आजची गावरान पोपटी बघायला जाणार आहेत. तर चला. तर मित्रांनो, आम्ही आता निघालो आहे जे की पोपटीसाठी लागणारं साहित्य गोळा करायला. जे जे साहित्य लागणार आहे ते आम्ही आता मटके घेतल्यानंतर सर्व शॉपमध्ये जाऊन सगळं साहित्य घेऊन आम्ही नेवरेकर दादांच्या जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडमध्ये घेऊन येणार आहेत. तर चला आता बघूया. मटकेवाल्याच्या इथे पोहोचलेलो आहे. काय गेलं चालले? कशाला पाहिजे? पोपटी करायची आपले. बघा, हे बघा मित्र सर्व. संजय भाऊ आले. काय बनवणार आहे संजय भाऊ तुम्ही आज? झोपेतून आणलंच बोलतात. काय करणार आम्हाला पण माहीत नव्हतं. त्याच्यानंतर आपले हे प्रवीण दादा पण आलेले आहेत. आणि प्रवीण दादांची मुलगी आली छोटी प्रांजल. मजा येणार ना आज, खूप मजा येणार आहे मित्रांनो. बघा, आपण आता मटकी इकडे बघायला आलेलो आहे. जे पोपटी बनवण्यासाठी मटकं लागतं ते मटकं बघायला आलो आहे. डबीर काका पण आलेले आहेत. काका काय बघताय? मटके कशासाठी? पोपटीसाठी हो. अच्छा, किती मटकी लागणार आहेत आपल्याला? 2 मटके लागणार. 2 लागणार आहेत. काय काय करणार त्याच्यामध्ये? चिकन. हो बापरे, मोठा प्रोग्राम आहे ना आजचा. संजय भाऊ, माहिती होतं का तुम्हाला? प्लॅन केलं होतं की अचानक प्लॅन केला होता? वा, व्हेरी गुड. चला मित्रांनो, मजा येणार आहे व्हिडिओमध्ये जबरदस्त. बघा, कंटिन्यू बघत राहा. फायनली आपण आता मडके घेतलेले आहेत. किती प्राईस बोलतात ते पण बघायला पाहिजे, कारण पोपटी आपली स्वस्तात होणार आहे. आणखी मडके कुठेतरी महाग पैसे टाकण्यात अर्थ नाही आहे. तर जे आपल्याला थोडे डॅमेज असतात अशा प्रकारचे आपण मडके घेतलेले आहेत, आहे ना. तर आता ते इथे ही प्रोसेस चालली आहे. आता हे मडके घेऊन आम्ही जाणार आहेत प्रवीण दादांच्या घरी. सगळी टीम आपली असणार आहे. आणि तिथे बघा बरीच लोकं, आपली फॅमिली पूर्ण जमणार आहे. खूप मजा येणार आहे बनवायला सुद्धा. पोपटी बनवणार तर तुम्हाला कंप्लीट व्हिडिओ बघायला सुद्धा भेटेल. तर बघूया, चला मित्रांनो. 2.5 डझन अंडी आणि 2 किलो चिकन, जे की 4 जणांची फॅमिली एकत्र येऊन चिकन पुरेल असे मीडियम साईजचे पीस करून आम्ही घरी घेऊन आलो. चिकन घरी घेऊन आल्यानंतर पाण्याने 2 वेळा स्वच्छ करून घ्यायचे. नंतर आपल्याला लागणारी पेस्ट, त्याच्यासाठी लसूण, अद्रक आणि अद्रक आपल्या स्वच्छ धुवून त्याचे बाहेरचं आवरण काढायचे. आणि हे बाहेरचं आवरण काढल्यानंतर छोटे छोटे पीस कटिंग करून घ्यायचे पेस्ट बनवण्यासाठी. चौघांमध्ये मेन कोण आहे याच्यामध्ये पोपटी बनवण्यात एक्सपर्ट? डबीर. अच्छा, डबीर. अच्छा, डबीर कुणाला म्हणता तुम्ही? सूत्रधार हे. अच्छा, सूत्रधार हे आहेत का? तर डबीर का बोलताय? अच्छा, डबीर नाव आहे का सरनेम काकांचं? हो, चांगलं. मला वाटलं असं मजाक मस्करी करतात. आता हे सर्व पदार्थ जे की कोथिंबीर, मिरची आणि अद्रक, लसूण हे सगळं एकत्र करून आपल्याला ह्याची पेस्ट करण्यासाठी एखाद्या मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये लावायचे. चिकन मॅरिनेट करण्यासाठी एव्हरेस्टचा चिकन मसाला व घरगुती मसाले आपण यूज करणार आहेत. आता साहित्य आणि कृती पाहून घ्या. जाम मजा येणार आहे या रेसिपीमध्ये मित्रांनो. 5 चमच जास्त तिखट असलेले मिरची पावडर, त्यानंतर 3 चमच लाल मिरची पावडर आणि 2 चमचे हळद, आणखी 2 चमचे सर्व मिक्स वाटलेला मसाला, म्हणजे आपण घरामध्ये लवंग, दालचिनी असं सुद्धा मसाल्यामध्ये ॲड करतो. आणि ते सगळं आपण ह्याच्यामध्ये टाकायचं. आणि जो गरम मसाला असतो तो सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. आणि हे सगळं मिश्रण आणि आपण जे मिक्सरला लावलेलं जे मिश्रण आहे, अद्रक, लसूण ह्या सर्वाची पेस्ट, त्याच्यानंतर 2 लिंबसुद्धा आपण त्याच्यामध्ये ॲड केलेत. आपल्याला पेस्ट या चिकनला मॅरिनेट करण्यासाठी जवळजवळ आपल्याला 1 ते 2 तास ठेवायचे, जे की चिकनला टेस्ट येईल.
आणि ते चांगल्या प्रकारे आतमध्ये खेचून घेईल. आणि हे झाल्यानंतर आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहेत. आता ह्या ज्या शेंगा आहेत ह्या आपल्याला पाण्यामध्ये टाकून ठेवायच्या आहेत 2 तास, जे की माती वगैरे असेल तर ती व्यवस्थित स्वच्छ होऊन जाईल. आणि हे चिकन आपल्याला आता फ्रीजमध्ये ठेवून आपण निघणार आहे जंगलामध्ये. जंगलामध्ये आल्यानंतर आपल्याला जे गावरान पोपटीसाठी लागणार आहे ते म्हणजे लाकडं. आपल्याला 2 मटक्यांचा जी पोपटी बनवायची आहे त्याच्यासाठी बरेच सारी झाड आपल्याला लाकडं लागणार आहेत. म्हणजे 2 गोळा लाकडं आपल्याला भरपूर होतील. एक गोळा आपला रेडी झालाय आणि असे गोळे आपण रेडी करून ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर आपण आलो आहे की जिथे ओलसर जागा असेल आणि अशा जमिनी साईडला आपण शोधत शोधत बांबुड्याची पानं सुद्धा आपल्याला ही सापडलेली आहेत. आणि ही बांबुड्याची पानं जे की जास्त पानं असतील अशी पानं आपल्याला घ्यायची आहेत. त्या पोपटीला सुगंध असा येईल. आणि ही पोपटी आजची खूप जबरदस्त बनणार आहे मित्रांनो, कारण काका आम्हाला याच्यासाठी या पोपटीसाठी भेटलेले आहेत. आणि ही पोपटी बनवण्यासाठी मित्रांनो एक मोठी कला आहे. आणि ही कला सहजासहजी कुणाला येऊ शकत नाही अशी आहे. आणि ती कला आपल्याला काका ही पोपटी करून दाखवणार आहेत. जी बांबुड्याची पानं सुद्धा आपल्याला सापडलेत. आणि हे सगळं एकत्र करून आपण आता ही लाकडं आणि बांबुड्याची पानं घेऊन प्रवीण दादांच्या घरी, जे आपण एक मैदान बघितलं त्या मैदानामध्ये घेऊन आलोय. आता ही कृती आपली चालू झालेली आहे. इथे जे की शेंगा ठेवलेले होते ते स्वच्छ पाण्यामध्ये आपण करण्यासाठी एका टपामध्ये ठेवले आहेत. आणि ह्या टपामध्ये आपण दुसरा एक टप घेऊन त्याच्यामध्ये काढायचे आहेत. त्यानंतर जे बांबुड्याची पानं आणलेली आहेत, टाळा आणलेला आहेत, हे सुद्धा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. आणि ती कृती सुद्धा आपली ही चालू आहे. पानं स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला जे की लागणार आहे ती म्हणजे मातीची भांडी, मटकी हे घेऊन आलेलो आहे. आणखीन लागणार आहे आतमध्ये जे की साहित्य कांदा आणि बटाटे. आता कांदा कटिंग करून आतमध्ये मिरची पावडर, जे की आपण घरगुती मिरची पावडर आणि मीठ हे सगळं ॲड केलेलं आहे. आणि हे कांदा कापून आतमध्ये प्रॉपर भरून घ्यायचे. आणि तसेच बटाटे सुद्धा त्याच प्रकारे आपल्याला जसं कांद्यामध्ये जे आपण तिखट मीठ भरलेलं आहे आणि बटाट्यामध्ये सुद्धा तीच प्रोसेस करायची. आणि त्या बटाटे आणि कांद्यांना खूप टेस्ट येणार आहे बघा. आणि हे कांदे आणि बटाटे आतमध्ये मटक्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला कसे दिसणार आहेत ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. आम्ही 1-1.5 किलो कांदे आणि 1.5 किलो बटाटे आज ह्या पोपटीसाठी लागणार आहेत ते आपण घेतलेले आहेत. आता हे सगळे कांदे आपण बघताय सर्व रेडी झालेले आहेत. आता बटाटे सुद्धा आपण कांद्याप्रमाणे रेडी करणार आहेत. आता ही प्रोसेस आपण बघतोय बघा. जे की बटाटे चारी बाजूला कापून आतमध्ये मसाला टाकतोय, जे की मिरचीची पावडर आणि मीठ हे सगळं आपण त्याच्यामध्ये ॲड करतोय. ते तिखट आणि मीठ ते खेचून घेईल. आणि ही प्रोसेस आपण आता सर्व घेऊन बाहेर निघणार आहे. आता हे सगळे कांदे बटाटे आपण रेडी केले आहेत. आणि जे की आपले असे बरेच मेंबर आहेत की त्यांना वेगवेगळे असे पदार्थ आवडत आहेत. कुणाला लसूण आवडते तर कुणाला कांदे बटाटे असे आवडतात. आणि हे सगळं आपण घेऊन जे की आपली प्रोसेस तिथे डेबरे काका करतायत तिथे आपण घेऊन जायचे. आता त्याच्यामध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप त्या मटक्यामध्ये एक एक गोष्ट आपल्याला ॲड करायची आहे. आता सुरुवातीला आपण काय काय टाकणार आहेत ते बघून घ्या. ही पानं आपल्याला छोटी छोटी पानं काढायची आहेत, जे की आपल्याला मटक्यामध्ये व्यवस्थित थर लावायचे आहेत. आता हे आपण जो टाळा टाकला आहे तो सुरुवातीला मटक्याच्या खाली टाकायचा आहे. आणि खाली टाकल्यानंतर प्रॉपर त्या मटक्याला लावून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर वरती शेंगा सोडायच्या आहेत. हे मीठ चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता आम्ही 1 मूठभर टाकलेलं आहे, शेंगाप्रमाणे टाकलेलं आहे. आणखीन त्याच्यानंतर वरती आपल्याला अजून जे की अंडी ॲड करायचे आहेत. आणि अंडीसुद्धा आपण स्टेप बाय स्टेप म्हणजे थर लावायचे आहेत. जो की खालचा थर आता अंड्यांचा झाला आहे की त्याच्यावरती आपल्याला नंतर जे की आपण मॅरिनेट केलेलं चिकन फ्रीजमध्ये ठेवलं होतं ते आता चांगल्या प्रकारे मुरले आहे. तिखट मीठ मसाला पेस्ट जी पण लावली आहे ती चांगली मुरलेली आहे. आता आपण मटक्यामध्ये ॲड करतोय. आणि ते लावल्यानंतर पुन्हा आपल्याला त्याच्यावरती जी की शेंगा आहेत ते शेंगा टाकायचे आहेत. शेंगासुद्धा आपल्याला मटक्यामध्ये टाकून झालेले आहेत. अजून मीठ ॲड केलेलं आहे, जे की प्रॉपर ते सगळ्या गोष्टींना लागलं पाहिजे. जे की पदार्थ आपण जे जे टाकलेले आहेत त्यांना लागलं पाहिजे. आता बटाटे आणि कांदे सुद्धा त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. म्हणजे एक एक थर आपल्याला त्या मटक्यामध्ये लावायचा आहे. आणि तो थर लागला की पुन्हा वरती दुसरा थर लावायचा आहे.
आणि असे थर लावल्यानंतर ते पूर्ण मटकं आपल्याला रेडी करायचं आहे. आणि तसंच आपलं हे मटकं आता रेडी झालेलं आहे आणि वरती बांबुरड्याचा पाला गच्च असं भरायचा आहे. ते आतमधलं जे पण पदार्थ बाहेर यायला ना पाहिजे. ही जो गावरान पोपटी म्हणजे हे जास्त करून तुम्हाला कोकणातच भेटतं आणि मला सुद्धा ती प्रोसेस खूप आवडली आहे. आणि ही कला खूप मोठी आहे मित्रांनो. ही कोणालाही सहजासहजी जमणार नाही अशी कला आहे. आणि आपण आता हे खाताना सुद्धा सगळ्यांना पाहायचंय. खूप मजा येणार आहे आणि बरीच लोक असणार आहेत ही आपली पोपटी खायला. तुम्हाला मडके दाखवतो आपले किती भरले बघा. ऑलरेडी प्रोसेस चालू आहे. चिकन आपण मॅरिनेट केलेलं, त्याच्यानंतर अंडे सुद्धा आहेत इथे आणि एक मटकं जे रेडी झाले ते सुद्धा तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा इथे एक रेडी झालंय पूर्ण. मित्रांनो आपली ही प्रोसेस पूर्ण रेडी झालेली आहे. आता मटके आपण दोन्ही मटके घेऊन आलेलो आहेत. आता दोन्ही मटक्यांमध्ये आपण जे सगळं रेडी केलेलं आहे बघा. हे मटके बघा आपण दोन्ही बांबुडाचा पालावरती दिसतोय आणि कच्च असं भरून आपली आता पुढची प्रोसेस असणार आहे ती म्हणजे जे लाकडाचे गोळे आपण बाईकवरून घेऊन आलेलो आणि ते गोळे आपण आता जे की ग्राउंड आहे आणि ह्या ग्राउंडवरती घेऊन जाणार आहेत. आणि आपल्याला तिथे एक असं मटके प्रॉपर जळतील आतमध्ये अशा प्रकारे आपल्याला ती लाकडं लावायची आहे. आणि ही मटकी सुद्धा बघा आपण दोन भरलेली जे पोपटीने भरलेले आहेत. आणि पहिले आपण सुरुवातीला बांबुड्याचा पाला खाली टाकलेला आहे की अशा ठिकाणी टाकायचं आहे की आपल्याला ही विस्तो अशा ठिकाणी बनवायची आहे की आजूबाजूला घरं नसावीच. कारण मित्रांनो ही जास्त विस्तू आपल्याला अशी ह्या टाईपची करायची आहे की ती मटक्यामध्ये टाकलेली जे पण मटेरियल आहे तर जळून त्याला टेस्ट यायची आहे. याच्यासाठी आपल्याला लाकडं बरीच सारी टाकावी लागणार आहेत. जे की आम्ही आणलेली ते सुद्धा, त्यानंतर मोठी मोठी लाकडं सुद्धा आपण टाकलेली आहेत की त्या लाकडाच्या तीव्र आगीने ही मटकी गरम होऊन आतमधले पदार्थ जे की भाजतील आणि ते चांगले बॉईल होतील अशा प्रकारे आपण आता लाकडे सुद्धा लावतोय बघा. आणि हे ग्राउंड आपण नेवरेकर दादांच्या समोरचं आहे म्हणजे तिथे आजूबाजूला काहीच नाही. आणि अशा ठिकाणी आपण आता ही मटकी टाकलेली आहे आणि आपल्याला आता विस्तो लावायचे आहे की लाकडं जळण्यासाठी वरती आपण थोडंसं गवत सुद्धा टाकलेलं आहे जे की ते व्यवस्थित लाकडं जळतील. आणि आता संजय दादाने आता बघा विस्तो सुद्धा पेटवलेली आहे. आता हळूहळू स्टेप बाय स्टेप आता ह्याचं जे आतमधलं आगीची जे तीव्र आग आहे ती आग मटक्याला लागणार आहे. आणि ते मटक्याला लागल्यानंतर आतमधले पदार्थ सुद्धा हळूहळू ते गरम होणार आहेत. आणि गरम झाल्यानंतर आपली जी स्वादिष्ट टेस्टी अशी जी गावरान पोपटी आहे ती बनणार आहे मित्रांनो. आणि पोपटी बनवायचं म्हटलं तर एक ही मोठी कला आहे आणि एक चांगला मोठ्यात एक ऑर्गॅनिक रेसिपी असं सुद्धा म्हणता येईल की त्याच्यामध्ये आहे ना जो पाला असतो तो पालासुद्धा त्याच्यामध्ये मिक्स केला. पाला म्हणजे काय काय असतो जे की काय काका असतं? बांबरूड आहे, हां वालाच्या शेंगा आहेत, बरोबर, चिकन आहे, अंडी आहेत, आणि- बटाटा आहे, कांदा आणि- आहे, लसूण आहे. पण हा आजचा रेसिपी आहे ना जबरदस्त एकदम कडक आहे. जी पोपटी म्हटलं जातं पोपटी ऑलमोस्ट आमचा आजचा मूड झाला होता कारण गरमीमध्ये ना बऱ्याचशा लोकांना माहिती आहे की जेवण जात नाही. पण आम्ही विचारलं की अशी एखादी टेस्टी रेसिपी कोणती तरी करूया. ती पोपटी बनवतोय आणि पोपटी आजचा तुम्हाला एकदम म्हणजे संपूर्ण व्हिडिओ हा तुम्हाला बघायला दिसणार आहे. कारण आम्ही इथे जवळजवळ आज किती लोक असणार आहेत संजय भाऊ? आपण आज 10 लोक असणार आहेत, 13 लोक असणार आहेत. तर 13 लोकांचा हा आजचा आमचा जो पोपटीचा प्लॅन आहे हा प्लॅन करताना तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि खरंच खूप जबरदस्त असणार आहे. तर ती दोन्ही मटकी आपण याच्यात टाकलेत ना काका? दोन्ही मटकी आपण टाकलेली आहेत. तर ती आता मटकी आपल्याला ही व्यवस्थित म्हणजे आतमध्ये जे पण आपण जे चिकन, अंडी, आणखी जे जे पदार्थ जे साहित्य टाकलेलं आहे, जे खाद्यपदार्थ टाकलेले आहेत ते व्यवस्थित शिजले पाहिजेत आहे ना. ते शिजल्यानंतर ते आपल्याला बाहेर काढायचं आहे. तर ही ऑलमोस्ट लाकडं कंप्लीट जळणार आहेत त्याच्यानंतरच ते आतमध्ये व्यवस्थित शिजणार आहे. तर ते बघायला आता विसरू नका मित्रांनो. पोपटी कुणाकुणाला आवडते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुम्हीसुद्धा काय काय पोपटीमध्ये टाकता ते सुद्धा सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आजचा एकदम जबरदस्त होणार आहे तर नक्कीच सुभाष वनगे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. मित्रांनो आपण बघतोय लाकडं एकदम भरभरून जळत आहेत आणि आतमध्ये ही जळलेली ही मोठी मोठी लाकडं सुद्धा भरभरून जळायला लागले आहेत. आणि जे की आपल्याला दिसतात की लाकडांचे जे निखारे तयार झालेत, लाल लाल कलरचे जे निखारे दिसत आहेत आणि मटके सुद्धा लाल कलरचे झालेले आहेत. म्हणजे आतमध्ये त्या पोपटीला जो शेक पाहिजे तो शेक एकदम उत्कृष्ट असा मिळालेला आहे.
आणि आता थोडासा सुगंधही सुद्धा येत आहे. आता वाव, ही बघा आपली पोपटी झालेली आहे मित्रांनो. आपण आता पलटी मारून घेतोय आणि पलटी मारताना एक एक आतमध्ये जे टाकलेले पदार्थ आहेत ते सुद्धा पडतात. अंडे बघा दिसत आहेत तुम्हाला व्हाईट कलरमध्ये, बटाटे, चिकनचे पीस, आणखीन शेंगा, असे बरेच. आणि जे की आपण बांबुड्याचं पान टाकलेलं आहे एकदम गच्च भरलेलं आहे मटक्यामध्ये, ते थोडंसं बाहेर काढताना आपल्याला अवघड जाते. पण आपण तेच तर मेन आहे की तो जो पोपटीला स्वाद यायला पाहिजे, आणि तो स्वाद असल्यामुळे आपल्याला खायचा पदार्थ अजून आपण आवडीने खाणार आहेत. एकदा जर का तुम्ही हा पदार्थ खाल्लात तर तुम्ही पुन्हा हॉटेलमध्ये सुद्धा जेवायला जाणार नाहीत. आणि अशी ही आजची पोपटी बनलेली आहे मित्रांनो. एवढा सुगंध तिथे आजूबाजूला पसरलाय की पूर्ण असा बाजूला जी आपली पूर्ण फॅमिली आलेली आहे हे सुद्धा सुगंध आल्यानंतर इथे बाजूला जमले आहेत बघा. या शेंगा सुद्धा प्रॉपर जळले आहेत आणि बटाटे सुद्धा बघा एकदम कलर थोडा चेंज झालाय है ना. म्हणजे आता आपण एक एक टेस्ट सुद्धा करणार आहेत. हे बघा, एक चिकनचा पीस काढलेला आहे, त्यानंतर 4 शेंगा सुद्धा काढलेल्या आहेत. आता आपण एक अंड पण घेऊया त्याच्यामध्ये. थोडंसं गरम आहे पदार्थ, आत्ताच आपण काढलेत ते आगीतून बाहेर आलेत, हात लावायला सुद्धा आपल्याला खूप इजा होत आहेत. आणि हा बटाटा जो घेतलेला आहे तो आता संजय भाऊंकडे आपण देऊया की प्रॉपर म्हणजे झालाय का, जो भाजलाय का. बघा आतमध्ये जे आपण मिरची पावडर टाकली ते सुद्धा दिसते. पूर्ण आता आपले 2 मटक्यातला पदार्थ एकत्र केलाय. चला बघूया. आपण आता जी आपली पोपटी झालेली आहे त्याची टेस्ट करतोय. मी आहे, त्यानंतर संजय भाऊ इथे आहेत है ना. संजय भाऊ कशी झाली बघूया ना आता. संजय भाऊला आधीच घाम सुटलेला आहे हा. त्यानंतर इथे नेवरेकर दादा पण आहेत, हे बघा है ना. आपण टेस्ट करायचे ना आता. एकदम जबरदस्त वास कसा येतोय. वास एकदम मस्त आहे, जबरदस्त ना. कसा आलाय वास वगैरे एकदम जबरदस्त की नाही. मस्त मित्रांनो, एवढा वास येतोय ना त्याचा, एकदम सुगंध जबरदस्त येतोय. म्हणजे जे आजचा आपण हा पोपटीचा प्लॅन जो केला ना हा सक्सेस झालेला आहे. फक्त टेस्ट करून तुम्हाला दाखवतो, जरूर बघा टेस्ट करायला आणि कमेंट करून सांगा नक्की मित्रांनो की तुम्ही पण जेव्हा पोपटी बनवता त्याच्यामध्ये काय काय ॲड करताय. तसं पण आपण कमेंट आली तर कमेंटद्वारे अजून नवीन रेसिपीसुद्धा आम्ही बनवायचा प्रयत्न करू, आहे की नाही. तर काही लोक कसं ह्याच्यामध्ये जे प्रॉन्स वगैरे असतात, मच्छीचे वगैरे वेगवेगळ्या अशा पोपटी बनवतात, आहे की नाही. आपण बनवलेली आहे ती चिकन, अंडे आणि बटाटे अशी बनवलेली आहे. तर आपण आता टेस्ट करतोय. हे बघा डिश आपली इथे आलेली आहे. हे बघा डिश रेडी झालेली आहे. हा बटाटा आहे, हे बघा. अफलातून मित्रांनो, खरंच जबरदस्त. कारण नाही हे करपलेलं असतं ना, हे बघा ह्या साईडला काळा डाग दिसतोय, हा करपला आहे. आणि ज्याच्यामध्ये आपण जे बांबुड्याची पानं वगैरे टाकले ना त्याने अजून स्वाद आणि जबरदस्त टेस्ट आलेली आहे की नाही संजय भाऊ. मस्त ना. संजय भाऊला घाम सुटलाय. खूप गरम गरम आहे हे का. आता आपण हा चिकनचा पीस जो की प्रॉपर मडक्यामध्ये, जे मडका आपण यूज करतो त्याच्यामध्ये प्रॉपर भाजला आहे बघा. जे आपण कौल फ्राय करतात ना त्या प्रकारे फ्राय झाले. पण कौल फ्रायला तेल टाकतात आणि आपलं हे तेल नाही आहे. मस्त फ्राय झालं आहे, जबरदस्त. बघूया टेस्ट करून याची पण. ओ सम, खरंच जबरदस्त मित्रांनो टेस्ट आहे आणि स्वाद पण भारी. हा कारण गरमीतून सगळ्यांना माहिती आहे की जेवण जात नाही, म्हणून आम्ही म्हटलेलं की असा प्लॅन करूया की आपण जेणेकरून व्यवस्थित जेवू. आणि जवळजवळ आम्ही आता चौघांची फॅमिली एकत्र येऊन हे सगळं बनलेलं आजचं जे पोपटी आहे ती सगळी खायचे प्रयत्न करतो आहे. तर ते सगळा व्हिडिओ बघायला विसरू नका. कसे कसे कोणाला स्वाद टेस्ट आवडते ती पण तुम्हाला समजेल. तर चला बघूया. हां जरा दाखवा ना, जरा जवळ करत काय कलेजी. हे आपण इथे तेवढेच ना. काही खातात ना तुम्ही पोपटी खातात ना. अच्छा तुम्ही खाता पोपटी. काढून घ्या. तुम्ही पोपटी खाता का. हो तुम्ही पोपटी खाता. पोपटी खाता काय काय खाणार त्यातलं. मी सगळं खातो. हे तुम्ही काय खाणार. अंडा खाणार आणि चिकन पण ना. तू काय खाणार. ती बघा पळाली, ती बघा हां त्या साईडला गेली. हां मेन आपले मोठे मेंबर्स आले तिकडे. या मॅडम आल्यात. गेल्या वर्षी आपण बघितलेली पार्टीमध्ये मॅडम होत्या. काय बनवते वडे बनवत होत्या. हां त्या पण आहेत. मॅडम तुम्हाला आवडते ना पोपटी एकदम व्यवस्थित. आणि दुसऱ्या पण मॅडम त्यांच्या बहीण आहेत. व्हेरी गुड. चला पोपटी मधलं तुम्हाला मेन पदार्थ कोणता आवडतो. शेंगा आवडतात. हो मॅडम एक प्रश्न आहे. मॅडम इकडे एक प्रश्न आहे. पोपटी मधला तुम्हाला कोणता असा पदार्थ की जास्त आवडतो. बटाटा. चला आणि संजय भाऊने विचारा तुम्हाला पोपटी मधला कोणता पदार्थ असा जास्त आवडतो.
कांदा व्हेरी गुड. आणि काकांना पण विचारूया. काका सर्व मिक्स. मग जेवढं पण चिकन उरलंय ते काय करायचं, आपण टाकून देऊया का? नाही चिकन चला नक्कीच. चला सगळ्यांना आवडते, ज्यांना जे आवडते ते आपली फरमाईश सांगितलेली आहे. आता बघूया इथे कोण कसं खाते आणि कोणाला टेस्ट ह्याची पोपटीची आवडते ते पण आपल्याला कळेल. आणि खरं सांगायचं तर मित्रांनो, खरंच मला तर मी टेस्ट करून बघितली तर खूप म्हणजे त्याचा एवढा स्वाद आणि टेस्ट जबरदस्त अफलातून. बसा इथे. गरम असलं ना खायला मजा येतात. एकच राहिले ती मगाशी पोरकी पळत होती. अंडी घ्या तिकडे. तुला कोणता पदार्थ आवडतो पोपटीमधला? चिकन आहे ना? नक्कीच. तर आपले सर्व जे पण आपण पदार्थ टाकलेत ना त्याच्यातले एक मेंबर एकाला असा चॉईस केलेला आहे. आणि म्हणजे ते सगळं संपून जाईल. शेंगा बघा कसं शिजल्यात भाजल्यात ते पण बघून घ्या. हा पाहिजे. लसूण आवडते खूप. कोणाला लसूण आवडते? लसूण लसूण स्वतःला मग आपल्याला सगळं बाजूला करावं लागेल ना, बसा ना. कारण लसूण असा पदार्थ आहे की खूप छोटा आहे ना? आहे त्यांच्या समोरच आहे. आहे ना? भेटली लसूण बघा. नाही ती पण तिथे समोर कुठे आहे लसूण? अच्छा ही लसूण खाणार तुम्ही? पण ती आतमध्ये कच्ची असेल ना ताई? राहू दे चालते. नक्की ना? हो. बघूया, मी पण टेस्ट करून बघेन म्हणजे समजेल आपल्याला ज्याची सिलेक्शन केले. प्रवीण दादा कसं आहे? मस्त आहे एकदम. अंड खाऊन दाखवा. ना पहिला बटाटा खातोय. बटाटा खाते ना? मगाशी पण तुम्ही बटाटाच घेतलेला ना? बटाटा टेस्ट भारी आलाय. हां. बघा आता इथे सर्व दिसत आहेत. हात कुणाचा थांबत नाहीये, तोंड कुणाचं थांबत नाहीये. आता जोरात इथे ताबा चालू झालेला आहे. हा बघा इथे मात्र कोणच थांबत नाही, कोण कुणाकडे बघत नाहीये. जबरदस्त. आणि पोपटी सुद्धा जबरदस्त झालेली, मस्त वाटलं खायला. कारण त्याचा स्वाद आणि टेस्ट तर जबरदस्त होती, मस्तच वाटलेला. कारण हा प्लॅन ऑलमोस्ट आपण जानेवारी ते फेब्रुवारीच्या मंथमध्ये केला जातो. पण तो आज कसं झालं, मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की गरमीच्या दिवसामध्ये जेवायला सुद्धा आपल्याला जात नाही किंवा खायला पण इच्छा होत नाही. म्हणून आपण हा प्लॅन केलेला की असं एखादं काहीतरी आपण बनवलं तर नक्कीच ते आपण आवडीने खाऊ. म्हणून हे सर्व आपण ग्रुपने आज बसलो इथे, ह्या आवडीने आपण हा पदार्थ खाऊ. आणि ऑलमोस्ट बघायला गेलं तर ऑर्गॅनिक म्हणायला काही हरकत नाही. कारण ह्याच्यामध्ये ना आम्ही कुठचंच असं काही बाहेरचा पदार्थ टाकलेला नाही आहे. जे की पाला लागतो तो कोणता आपला ह्याचा बांबुर्ड्याचा पाला, तो पण रानटी पाला आपण टाकलेला आहे. त्याच्यानंतर बटाटे आणि जो मसाले लागतात ते सुद्धा आपण घरगुती मसाले टाकलेत. मसाले म्हणजे तिखट मीठ आहे. आणि त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट थोडीशी बनवलेली आहे काकानी, ते पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि जे शेंगा लागतात त्या, अंडी आणि चिकन, दही वगैरे याच्यामध्ये काही टाकलेलं नाही आहे. तर असा आजचा जो आपला पोपटीचा प्लॅन सक्सेस झालेला आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओ इथेच थांबवतो आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगायला विसरू नका. सो बाय बाय मित्रांनो.